नमस्कार. आज मी बनवणार आहे मासवडी. मासवडी करणं बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतं. म्हणजेच मासवडीचं पीठ हाटता येत नाही. हाटलं तरी ते व्यवस्थित थापता येत नाही. मग मी इथे न थापता, न हाटता अगदी सोप्या पद्धतीने मासवडी आणि मासवडीचा रस्सा कशा पद्धतीने करता येईल हे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपीला. सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे भाजून घेते. हे शेंगदाणे आपल्याला चांगले लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे इथे भाजले गेलेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये मी इथे एक छोटी वाटी कारळं घेतलेलं आहे. चमच्याने म्हटलं तर 2-3 चमचे कारळे हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे तडतडेपर्यंत. शेंगदाणे म्हटलं तर एक मूठभर शेंगदाणे किंवा मग एक छोटी वाटी शेंगदाणे अशा पद्धतीने घेतलेलं होतं. शेंगदाणे, कारळ किंवा तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला स्टफिंग म्हणजेच वडे किती बनवायच्यात त्यानुसार तुम्ही इथे तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आता त्याच कारळामध्ये मी इथे 2-3 चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि दोन्ही आपल्याला चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. आता इथे माझं भाजलं होतं ते काढून घेतलं त्याच ताटामध्ये, ज्या ताटामध्ये आपण शेंगदाणे काढून ठेवलेले होते. आता इकडे कढईमध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे टाकून घेतलेत. तेही चांगले वास सुटेपर्यंत भाजून घेतलेत आणि तेही त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि नंतर 2 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. हेही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आणि ते पटकन भाजलं जावं यासाठी मी अर्धा चमचा तेल टाकून घेते आणि खोबर आपल्याला चांगलं लालसर रंगावरती भाजून घ्यायचे. खोबर भाजत असतानाच इथे 5-6 लसणाच्या पाकळ्याही टाकून घ्यायच्यात. मासवडीच्या सारण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपण जे कोटिंग करणार आहोत मासवडीचं त्याच्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे फुलपात्राने म्हटलं तर 1 फुलपात्र भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव फुलपात्र आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचे. आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे हातावरती व्यवस्थित चोळून यामध्ये टाकून घ्यायचे किंवा मग तुम्ही थोडंसं खलबत्त्यामध्ये वाटूनही टाकलात तरी चालेल. आता इथे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि नंतर बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे. हे सगळं आपल्याला मिक्स करून व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे. पीठ मळताना लक्षात असू द्या इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं जपूनच वापरायचं, कारण बेसनमध्ये जास्त पाणी खपत नाही. आता इथे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं तेल लावून पीठ चिटकू नये म्हणून व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता हे मळलेलं पीठ आपल्याला 5-10 मिनिटं भिजत ठेवायचे. तोपर्यंत मासवडीमध्ये भरण्यासाठी जो मसाला राहतो तो तयार करून घेऊया. त्यासाठी इथे सगळं भाजलेलं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याचमध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि मुठभर अशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे चांगलं आपल्याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचे. आता इथे मी वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वाटण वाटून घ्यायचे. आता हे वाटलेलं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 अद्रकीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि 4 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा आहे तो चांगला बारीक पातळ असा कट करून घेतलाय तो टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. हे सगळं आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे. हे वाटण आपण आमटीसाठी वापरणार आहोत. आता साईडला ठेवून देऊया आणि 5-10 मिनिटं झालेले होते आणि आपलं पीठही चांगलं मस्त भिजलं गेलेले. याचे मी 2 उंडे करून घेते आणि यातीलच थोडंसं पीठ आपल्याला बाजूला ठेवायचे म्हणजेच आमटीच्या रस्स्यामध्ये मिक्स करण्यासाठी. तुम्ही बघालच पुढं मी कशा पद्धतीने रस्सा करेन ते. सगळ्यात आधी आपण वड्या करून घेऊया. त्यासाठी मी इथे बनवलेला उंडा पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि हा आपल्याला चांगला पातळसर असा लाटून घ्यायचे. सगळीकडून एकसारखा असा जमेल एवढा पातळ लाटून घ्यायचे आणि ही चपाती लाटताना म्हणजेच बेसनची चपाती लाटताना थोडीशी चिटकते, त्यामुळे पीठ लावून व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. आता इथे मी लाटून घेतलेला आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून घेते, जेणेकरून जे आपण सारण बनवलेलं होतं ते मस्त असं चिटकलं जाईल. आता हे सारण आपण एकसारखं सगळीकडून पसरवून द्यायचे आणि नंतर थोडंसं हाताने थापून घ्यायचे त्याच्यावरती, जेणेकरून एकदम गच्च असं सारण वड्यामध्ये भरलं जाईल. आता साईडने आपल्याला म्हणजेच कुठल्याही एका साईडने व्यवस्थित घट्ट असा याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बनवत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला मस्त असा त्रिकोणी आकारामध्ये म्हणजेच मासवडीच्या आकारामध्ये चांगला रोल बनवून घ्यायचे आणि थोडासा हाताने दाबून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हव्या त्या
म्हणजेच हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्यात. आता इथे मी करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते किती मस्त दिसत आहे आणि एकसारखं असं सारण पसरलं गेलेलं आहे, त्यामुळे वडीही दिसायला खूप मस्त दिसते. नेहमीच्या मासवडीपेक्षा ही वडी थोडीशी चवीला वेगळी लागते, पण नॉनव्हेजपेक्षा कमी लागत नाही. मी गॅरंटी देते, तुम्ही ही नक्की करून बघा. सगळेजण तुमच्या घरचे बोटं चौकत खातील. चला तर मग आणखीन एक अशाच पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे बेसनाची आणि त्याच्याही मी वड्या बनवून घेते. बनवताना थोडंसं हाताला चिटकत होतं, त्यामुळे पीठ लावून मी व्यवस्थित त्या वड्या दाबून घेतल्यात. आता इथे आपण थोडंसं पीठ काढून ठेवलेलं होतं, म्हणजेच लिंबाच्या आकारा एवढं पीठ इथे काढून ठेवलेलं होतं. त्यामध्ये 1 ग्लासभर गरम पाणी टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित चमच्याने पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. जर इथे पाणी थोडंसं कमी गरम असेल तर हातानेही मिक्स केलं तरी चालते. आता इथे मी थोडंफार पीठ चांगलं मस्त असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये 2 पळ्या आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे आणि नंतर जिरे टाकून घ्यायचे आणि दोन्हीही व्यवस्थित तडतडले गेले की मग त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण होतं आमटीसाठी ते टाकून घ्यायचे आणि याचा चांगला कलर बदलेपर्यंत हे परतून घ्यायचे, म्हणजे थोडाफार वासही येतो खोबरचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा मी इथे काळं तिखट टाकून घेते, 1 चमचा लाल तिखट टाकून घेते आणि 1 चमचा मटण मसाला टाकून घेते. आता हे सगळे मसाले अर्धा 1 मिनिट तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि नंतर जे आपण मिक्स करून ठेवलेलं पाणी होतं, म्हणजे पिठाचं पाणी होतं, ते यामध्ये टाकून घ्यायचे. पिठाचं पाणी टाकल्यानंतर तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये, म्हणजेच तुम्हाला भाजी किती करायची त्यानुसार यामध्ये तुम्ही गरम पाणी करून टाकून घेऊ शकता. आता ही आमटी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती चांगली उकळवून घ्यायची. लक्षात असू दे, इथे गॅसची फ्लेम हाय करायची नाही. जर तुम्ही जास्त हाय फ्लेमवरती आमटी उकळला तर मग आमटीवरचं तेल जातं. आता इथे तुम्ही बघू शकता आमटीला थोडाफार कड आलेला आहे आणि आमटी किती मस्त अशी दिसत आहे. आता ही आमटी उकळली गेलेली आहे. नंतर ज्या आपण तयार करून घेतलेल्या वड्या होत्या त्या टाकून घ्यायच्यात आणि या आमटीमध्ये आपल्याला चांगल्या या वड्या उकडवून घ्यायच्यात. तुम्ही या वड्या उकडून घेण्यापेक्षा तळूनही घेऊ शकतात, तशाही मस्त लागतात. परंतु मी आज इथे उकडवूनच घेत आहे आमटीमध्ये. 5-10 मिनिटं चांगली आपली ही वड्या उकळून घ्यायच्या. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वड्या किती मस्त अशा दिसत आहेत आमटीमध्ये. एक वडी काढून बघायची वाटीमध्ये, ती सहज जर तुटत असेल, म्हणजे तुकडा पडत असेल वडीचा, तर मग वडी आपली मस्त अशी तयार झालेली आहे समजायचं. तुम्ही बघू शकता फाकवले की लगेचच तुटत होती, त्यामुळे ही वड्याची आमटी आपली तयार झालेली आहे. नंतर त्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी यामध्ये गरम करून टाकू शकता. म्हणजेच तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार पाणी यामध्ये कमी जास्त करून टाकू शकता. परंतु शक्यतो पाणी गरम करूनच टाकायचं, म्हणजेच भाजीची चव जात नाही. सगळ्यात शेवटी आता इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग तयार आहे आजची आपली मस्त झणझणीत मासवड्याचा रस्सा. जर तुम्हाला मासवडी थापता येत नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका ती कशी बनली ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.